CBSE स्टेट बोर्ड 9वी 10वी 11वी 12वी सायन्स व कॉमर्स CA फाउंडेशन BCom इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले SP करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या। अभ्यासिका, प्रशस्त क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, 24 तास शिक्षकांची उपलब्धता। भंडारे सर, पाटील सर, कदम सर व माने सर यांचा 10 ते 15 वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार। तसेच बँकिंग व MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध। चला तर मग आजच प्रवेश घ्या। SP करिअर इन्स्टिट्यूट, अण्णादाजी कॉम्प्लेक्स, खानापूर रोड, विटा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाटील गटाने अखेर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून राजकीय क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली। युवा नेते वैभव पाटील यांनी आपल्या निवडक समर्थकांसह मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आगामी निवडणुका आता भाजपच्या चिन्हावर लढण्यास पाटील गट तयार असल्याचे संकेत दिले। विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून तिकीट मिळणार नाही असे दिसताच वैभव पाटील यांनी ऐनवेळी शरद पवार गटातून निवडणूक लढवली, मात्र त्यात त्यांना यश आले नाही। तेव्हापासून शांत असलेल्या पाटील गटात पक्ष बदलाचे वारे वाहू लागले, कारण सत्तेत असेल तरच कार्यकर्त्यांना न्याय देता येणार अशी भावना झाल्याने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी भाजपचा रस्ता धरला। मुंबईतील भाजप प्रवेशानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढच्या आठवड्यातच शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे समजते। त्यामुळे मतदारसंघातील पाटील गटाचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून आगामी निवडणुकांसाठी त्याचा फायदा पाटील गटास होऊ शकतो। वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आता पडळकर व पाटील यांचे कार्यकर्ते एकत्र येणार का, हे आगामी काळच ठरवणार आहे। त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक नेतृत्व पाटील गटासोबत ताकदीने राहणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आगामी नगरपालिका निवडणुकीतही बाबर गटाने जोरदार तयारी केली आहे। आता भाजपमधून पाटील गट ही निवडणूक कशी लढवतो हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। वैभव पाटील यांच्या पाठीशी आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असणार आहे। त्यामुळे पाटील आणि पडळकर गटाने जर सामंजस्याने ताकदीने निवडणुका लढवल्या तर यश नक्की मिळणार असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत। एकूणच वैभव पाटील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किती जोर लावून शक्ती प्रदर्शन करतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, पण आता काळजी करायची गरज नाही, कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल्क, जे देते दुधाचे पोषण, सुंदर चव आणि थंडावा। त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी, छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका। विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ॲक्टिव्ह।